हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर आज आम्ही पुन्हा जात आहोत गुहागर बीचवरती. तर हायवेवरती जाऊया, बस स्टॉपवर जाऊया, तिकडून बस पकडूया. डायरेक्ट आपण आता भेटणार आहोत गुहागर स्टँडला. सो लेट्स गो. 4 वाजलेले आहेत आणि बरोबर आता इथून अर्धा तास लागणार आहे. अर्ध्या तासामध्ये ही जी बस आहे गुहागर स्टँडला पोचणार आहे. भेटूया आता स्टँडला. तो काहीच बस मधून इथे आम्ही स्टँडला आलेलो आहोत आणि इकडून आता तर किती 5 मिनिटाच्या अंतरावरती गुहागर बीच आहे. इकडे बघू शकता, हा स्टँड आहे पूर्ण आणि इकडे दोघं पुढे आले ते. हा, बांध तोडली ना इकडे. आणि गाईज हे आहे गुहागरचं प्रसिद्ध असं व्याडेश्वर मंदिर. खूप मोठं मंदिर आहे हे. आतमध्ये जाऊया आता आणि दर्शन सुद्धा घेऊया. बघा, असा एंट्रन्स आहे मस्तपैकी. आणि हे बघा इथे लिहिलेलं आहे मोठ्या अक्षरात श्री देव व्याडेश्वर मंदिर म्हणून. आणि गाईज खूप मोठं मंदिर आहे आणि खूप इथे देवांचे जे आहेत ते छोटे मंदिरसुद्धा आहेत. त्या पूर्ण परिसरात, पूर्ण कॅम्पसमध्ये हे मोठं मंदिर शंकरांचं. बाकीचं जे मंदिर आहे, फॉर एक्झाम्पल आता हे गणपती मंदिर इकडे आहे. असे खूप देवांचे मंदिर आहे तिकडे. पूर्ण जे या कॅम्पसमध्ये असे मंदिर आहेत. गणपती इकडून आपण जाऊ शकतो. आणि हे बघा गाईज, अंबिका देवी मंदिर इकडे. असे सगळ्या देवांची जी मंदिरे आहेत ते या पूर्ण कॅम्पसमध्ये असे आहेत. ते बघा त्या साईडला पण एक मंदिर आहे, तिकडे पण जाऊया लगेच. ते लक्ष्मीनारायण मंदिर, आतमध्ये मूर्ती आहे. आणि इकडे ही काही समाधी आहे बघा इकडे. जेव्हा जेव्हा गुहागर बीचवरती येतो तेव्हा तेव्हा ह्या ज्या सुपारी आहेत किंवा हे नारळ जे आहेत ती आपल्या नजरेसमोरून जात नाही. हा नजारा खूप चांगला वाटतो, फ्रेश वाटतो आणि एकदम मनाला प्रसन्न करणारं जे एन्व्हायरमेंट आहे ते इथे क्रिएट होतं. आणि हा जो आयकॉनिक हा फुटपाथ जो दिसतोय, हा आयकॉनिक फुटपाथ एक नंबर आहे. तिकडून जायला मजा नाही, तिथून येते. ती मजा तिकडून जाताना येत नाही, ती मजा इकडून जाताना येते. आणि मस्त इथे हवा जी आहे ती हवा एकदम फ्रेश हवा अशी लागत आहे. काय आलं बीचवर नालं त्या साईडला बघाल तिकडे नारळाची झाडं दिसत आहेत. हे बघा ह्या साईडला पण आहेत मस्तपैकी नारळाची झाडं आणि ह्या साईडला पण आहेत. आणि खूप फ्रेश काम एन्व्हायरमेंट इथे क्रिएट झालेलं आहे मस्तपैकी. तो जाऊया आता तिकडे. बघा इकडे समोरच बीच आहे. हा जो बीच आहे तो एकदम चांगला कव्हर होता. हे बघा सावलीत थोडंसं थांबलेले आहेत. आत्ताची अपडेट आहे. पहिलं इथे खाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, कारण प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा मी येतो तेव्हा पहिलं खात नाही. पण आता निर्णय असा झाला आहे काय,
पहिलं खायचं आहे आणि नंतर पुढची कामं जी आहेत ती केली जाणार आहे. तोपर्यंत थोडंसं ऊन कमी होणार आहे आणि आपण थोडंसं पुढे जाणार आहोत. त्यामुळे असा निर्णय घेण्यात आलेला आहे. ही अपडेट होती आताची. तेव्हा लगेच मस्त खाऊन घेऊया सध्या. आणि या घोड्याची शिफ्टी बघा काहीच मॉर्फोलॉजी स्टडी करूया आपण इथे. स्ट्रक्चर थोडंसं वेगळं आहे शिफ्टीचं. गर्दी जी आहे ती खूप आहे. सोमवार आहे तरी पण गर्दी आहे. जरा बसूया पुढे काय करता येईल. पाणीपुरी कशी आहे? टेस्टी आहे. मागे आम्ही इथे आलेलो आणि इथेच आम्ही पाणीपुरी आणि बाकीचं जे आहे ते खाल्लेलं होतं. सेम. कशी आहे ताई? एकदम मस्त. यावेळी प्लॅन चेंज केलेला आहे. पहिलं खातो आहे त्याच्यानंतर आम्ही दाणा खाल्ली पाण्याचे कारण ऊन खूप आहे. टाकतो जरा ॲड करतो पाणी. ठीक आहे. आणि गाईज तुम्ही असं काय ट्राय करू नका. आता टेस्ट सांग कशी आहे. आता टेस्ट सांग कोणती मेरा. नाश्ता वगैरे करून झालेला आहे आणि वरती बघितलं तर ऊन पण आता थोडं कमी झालेलं आहे. तर पुढे जाऊया आणि बघूया. गाईज ही जागा अशी आहे जिथे जास्त माणसं जे आहेत येत नाहीत आणि जास्त एक्सप्लोर होत नाही. तो आम्ही आता ही एक्सप्लोर करतो जागा आणि तुमच्यापर्यंत पण पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा तिकडून आलेलो आम्ही आणि या एंडला आम्ही आता आहोत. हे बघा दोघं इथे पुढे गेलेले आहेत आणि मस्तपैकी इथे कोणीच नाही. शांत आहे. गर्दी पण नाही लोकांची. आज सोमवार आहे तरी पण आज गर्दी आहे लोकांची आणि इथे मात्र शांतता आहे. हे बघा बीच. मस्त असं लोकेशन आहे. चांगलं निवडले लोकेशन आहे मस्तपैकी. थोडंसं इथे वेट करूया टाईमपास करूया त्याच्यानंतर जाऊया आपण खाली. आणि गाईज तिकडे बघू शकता तिकडे खूप गर्दी आहे त्या साईडला. हे बघा आणि या साईडला जर बघितलं तर या साईडला पूर्ण अपोजिट गर्दी काहीच नाही आहे. आणि आम्ही आता इथे बरोबर मीटला उभे आहोत. बरोबर आता कुठे जायचं आहे हे मग आता प्लॅन करतोय. आणि हा आहे बीच मस्तपैकी वगैरेचा एकदम क्लीन असा हा बीच. मस्त. आणि गाईज फायनली पाण्यामध्ये आलेलो आहोत आम्ही. आणि या बघा या लाटा मस्तपैकी येत आहेत पाण्याच्या. अशा पाण्याच्या लाटा ज्या आहेत त्या अशा येत असतात. ही बघा ही एक लाट मस्तपैकी. आहे की मस्तपैकी वाटते. आता थोडंसं ऊन पण कमी झालं आहे. जास्त थंड वाटत नाही. पाणी एकदम नॉर्मल टेम्परेचर वाटत आहे. काय थोडंसं बाकी आहे ना पण लाटा बघता मस्त क्लीन एकदम येत आहे. काय एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो तुम्हाला पाण्याबद्दल. समुद्राचं पाणी नसतं ते फ्रेश नसतं, ते खारट असतं, सॉल्टी असतं. अच्छा. तो काहीच बीचवरती एन्जॉयमेंट करायची ती चाललेली आहे आणि थोडंसं एक्सप्लोर पण करतो. हा जो एंड आहे जास्त आम्ही ह्या ठिकाणी आलेलो नाही आहे आणि थोडंसं ना त्या साईडला चाललो.
आणि मागेच्या बघितलात इकडे खूप गर्दी आहे त्या साईडला. आम्ही या साईडला आलो आहे आणि या साईडला पूर्णपणे जे आहे पूर्णपणे इथे गर्दी इथे दिसत नाही, जास्त माणसं नाही. थोडंसं एक्सप्लोर करतो या साईडला. कसं वाटतंय आता समोरची गर्दी कसं काय? आणि त्या साईडला तो जर आपण एंड बघितला गर्दी खूप आहे, पण इकडे एक खूपच म्हणजे अपोजिट साईड आहे. आणि इथे थोडीशी ते ही रेती आहे आणि ही जाडी आहे. हे बघा, हे बघा, हे बघा. पूर्ण इथला व्ह्यू बघू शकता, एकदम मस्त व्ह्यू असा येतोय. मस्त व्ह्यू येतो. आणि तो बघा इकडे सन अजून पूर्णपणे मावळलाही नाही, पण थोडंसं जे ऊन आहे ते ऊन कमी झालं. सगळं पूर्णच अजून काय ते मावळलेलं नाही. आणि लेट थोडासा अंधार होतो, त्या कारणाने थोडंसं 7 वाजता ते अंधार होताना दिसतो आपल्याला. बाकी व्ह्यू एकदम मस्त आहे, शांत वाटतं. कोणीच नाही ते बघा, कोणीच नाही. सगळे हे आहेत ते तिकडे आहेत आणि इकडे आम्ही 3 जण, इकडे 2 आहेत. मागे तुम्हाला मी हॉरिझॉनबद्दल एक फॅक्ट सांगितलेला की 5 किलोमीटरवरती अर्थ कर्व असल्या कारणाने आपल्याला हा जो हॉरिझॉन आहे तेवढंच आपल्याला जी अर्थ आहे ती आपल्याला दिसते. आणि याच्या पुढे जी आहे अर्थ जी असते कर्व होत जाते. दुसरा फॅक्ट असा आहे की इथे कॉन्स्टंटली एअर मूव्ह असते, त्यावेळेस असतात लाटा असतात त्या सतत येत असतात. त्याच्यामुळे जी हा जो शेप आहे बीचचा सतत चेंज होत असतो आणि कॉन्स्टंटली हा जो बीचचा शेप आहे तो तसंच राहत नाही, सेम राहत नाही, हा चेंज होत असतो. तो हाच आहे. तो आता आपण जाऊया इथून बीचवरून स्टँडला जाऊया, तिकडे उसाचा रस वगैरे काय असेल तर ते पिऊया आणि डायरेक्ट तिकडून घरी जाणार आहोत. सो लेट्स गो. इकडे बघू शकता गर्दी खूप आहे, खूप गर्दी इथे. जत्रा भरलेली, जत्रेचं असं वातावरण जिथे निर्माण झालेलं आहे. हे बघा पूर्ण जे आहे ते पूर्ण इथे हा बीच पर्यंत भरलेला आणि त्या साईडला मी दाखवलं होतं मगाशी पूर्ण खाली. जाऊया आता स्टँडवर, बस स्टँडवर. सो फायनली गाईज आम्ही आलेलो आहोत बीचवरून, गिंबी फाट्यावरती आलो आहे. ही बघा इकडे गाडी आहे आणि जाऊया आता घरी. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक नक्की करा आणि चॅनलला करा सबस्क्राईब. तोपर्यंत आलोच मी नेक्स्ट व्हिडिओ.